श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत 32 इंची ब्लाऊज. 8 इंचची रुंदी येते आहे चौथ्या घडीची. त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. आपण 1.5 पण घेऊ शकतो. उंची आहे 13.5. आता त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेऊया. आता आपण एक सरळ रेषा आखून घेऊया, एक फिटिंगची साठी आणि एक आपल्याला लागणारे एक्स्ट्रा कापड. आता जो राहिलेला आपल्या उंचीमध्ये जे उर्वरित राहिलेला कपडा आहे त्याला एक लाइनिंग करून त्याला पण नंतर काटून घेऊया. आता आपण गळा घेऊया 2 इंचचा. 2 इंचवरती आपण मार्जिन टाकून घेऊया. नंतर घेऊया 3 इंचचा शोल्डर आणि मोंढा घेऊया 5.5 इंचचा. एक अशी सरळ बरोबर सरळ रेषेमध्ये आखून घेऊ. नंतर त्याला स्केलच्या साहाय्याने त्याला एक व्यवस्थित मार्जिन करून घेऊ. असा एक बॉक्स आखून घ्यायचा आहे. बॉक्स आखवला म्हणजे तुम्हाला गोल घेर द्यायला अडचण येत नाही. नंतर आता आपल्या कस्टमरच्या ब्लाऊजनुसार ब्लाऊजची मागच्या बाजूची जी पट्टी असती खालची ती मोजून घ्यायची आहे. त्यांची आहे 4 इंचची. मग त्याच्यामध्ये घ्यायची आपण अर्धा इंच शिल्लक. वरती घेतलं होतं आपण 2 इंच. आता खाली घेऊया आपण 2.5 इंच. असा सरळ आपण एक बॉक्स तयार करून घेऊ. सरळ अशी सरळ थोडीशी खाली 2.5 इंच असल्यामुळं थोडी लाईन क्रॉस वाटेल तुम्हाला. आता इथून आपण असं तुम्ही मोजून पण घेऊ शकता. तिथून असं अर्धा इंच घेऊ शकतात किंवा तुम्ही बाहेर पण रेषेच्या थोडंसं बाहेर पण जाऊ शकता. पण कस्टमरला जास्त मोठा गळा नको आहे, पसरलेला गळा नको आहे, त्याच्यामुळं आपण अर्धाच इंच ठेवलेला आहे मार्जिन. आता आपण मोंढा घेऊया. मोंढ्याचा घेर मागच्या साईडला घेत असताना 1.5 इंचचा घ्यावा. आणि ह्या जी आपण फिटिंगची लाईन मारलेली त्या लाईनपासून त्या लाईनलाच हे करायचं आहे. नंतर वरच्या बाजूचा मध्य काढून घ्यायचा आहे. आता या वस्तीमध्ये जे आपण 1.5 इंचचं मार्जिन ठेवलं होतं त्या मार्जिननुसार त्याला अलगद असं गोल घेर देऊन घेऊया. आता हा झालेला आहे आपला बॅक साईडचा मागचा भाग. व्यवस्थित असं कट करून घेऊ. अलगदपणे हळूनी खालचं पण जे आपण एक्स्ट्राचं कापड आलं होतं आपल्यामध्ये उंचीमध्ये, म्हणजे 13ची उंची आणि 1 इंच मिक्स करून जे कापड राहिलं ते कापलून घेतलं. आता अलगद असा गोल गळा कापून घेऊया. आता ही झालेली आहे आपली मागची बाजूची कटिंग. अस्तरचा कपडा जास्त ताणायचा नाही, जेणेकरून मग आता आपल्याला काढायचा आहे समोरचा भाग. त्याच्यासाठी आपल्याला मागच्या काढलेल्या भागाचं व्यवस्थित समोरच्या भागावरती असं व्यवस्थित ठेवायचं आहे, जे करून मागचा आणि पुढचा भाग हा व्यवस्थित सारखा येईल, ही काळजी घ्यायची आहे. आता आपण खडूच्या साहाय्याने याला व्यवस्थित आखून घेऊया. जसा मागचा भाग आहे तसाच समोरचा भाग आखून घ्यायचा आहे. फक्त पुढचा गळा आखायला ठेवायचा आहे.
थोडंसं मार्जिन करायची गळ्याच्या साईडनी. आता अलगदपणे हा मागचा भाग उचलून घ्यायचा आहे. आता आपण देऊया मोंड्याचा घेरसाठी. जसा आपण मागच्या वेळेस मागचा भाग काढताना जसा मोंड्याच्या याला 5-5.5 इंचचं मार्जिन टाकली होती, त्याचप्रमाणे इथं पण टाकून घ्यायचं आहे. आता याला 1.5 इंच, मागच्या वेळेस 1.5 केलं होतं, आता 1 इंचनी समोरच्या भागाला 1 इंच करायचं. थोडंसं गोलाईसाठी थोडंसं गोलाई देऊन घ्यायची, अर्धा इंच कमी घ्यायचं मागच्यापेक्षा. मागच्या वेळेस आपण जसे 2 इंच एक्स्ट्राचं कापड ठेवलं होतं तसं 2 इंचचं कापडाची एक रेष मारून घ्यायची. आता टाकायचं आहे गळा, समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला 6 इंचचा. आपण वरती टाकलेला आहे 2 इंच. आता आपल्याला खालच्या साईडला घ्यायचं आहे 2.5 इंच, अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला खाली. आता याला स्केलच्या साहाय्याने आपण एक चौकनी आखून घेऊ. थोडंसं लाईन वाकडी दिसते पण खाली 2.5 आहे, वरती 2 आहे. नंतर अर्धा इंच टाकून आपल्याला गळ्याची गोलाई द्यायची आहे. व्यवस्थित आपण गळ्याची गोलाई देऊन घेऊया. थोडंसं मी कॅमेऱ्यासमोर घेते असं व्यवस्थित करून. आता आपल्याला टाकायचं आहे क्रॉसपट्टी. क्रॉसपट्टीसाठी आपल्याला व्यवस्थित 3 इंचची क्रॉसपट्टी टाकून घ्यायची आहे हुकपट्टी साईडकडून. आणि ज्यावेळेस जिकडून आपल्याला एक्स्ट्रा कापड आहे त्या साईडनी आपल्याला 2 इंचची टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित त्याला एक रेष आखून घ्यायची आहे. आपल्याला 3 इंचचं क्रॉसपट्टी काढण्यासाठी 3.5 इंचची एक अशी रेष आखून घ्यायची आहे. व्यवस्थित त्याला अशी गोल असा प्रिन्सेस कट आपल्याला द्यायचा आहे. आता तुम्हाला मी सांगते, जसं रुंदी आहे, आपण रुंदीची ब्लाऊजची घडी घेतली होती 8 इंचची, त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे 1 इंच, म्हणजे झाली आहे 9 इंच. तुमचं जसं ब्लाऊज असेल, ब्लाऊजची जशी रुंदी असेल त्याच्यानुसार तुम्ही 1 इंच त्यामध्ये मिक्स करून ती टक्स पॉईंटची मार्जिन करू शकता. आता इथं भरलेली आहे 9 इंचची, तर 9 इंचवरती केलेलं आहे. नंतर मी असा इथे खाली समोर 1 इंचचा गॅप ठेवलेला आहे. आता याला अशा अलगद प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. हा झालेला आहे प्रिन्सेस कटचा आकार. आता खाली अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेऊन टाकायचं आहे. इकडून अर्धा इंच, इकडून अर्धा इंच. नंतर त्याला व्यवस्थित असं आखून घ्यायचं आहे. आता ज्यावेळेस आपल्या मोंढ्यामध्ये प्रिन्सेस कट शिलाईमध्ये जातो अर्धा इंच, तिथे आपल्याला 1 इंच हा कमी होतो. मग त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, मोंढ्याच्या ह्या साईडली 1 इंच काढून घ्यायचं आहे, एक्स्ट्राचं मार्जिन टाकून घ्यायचं आहे. आणि खालच्या साईडने टाकायचं आहे 1.5 इंच. आपण 1 इंच काढलं होतं एक्स्ट्राचं, तर आपल्याला या साईडला 1.5 इंच टाकायचं आहे. ती रेषा अशी आखून घ्यायची आहे. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. व्यवस्थित एकदम छानरित्या हे ब्लाऊज बसतं. आता आपण हे कापून घेऊया. एकदम व्यवस्थित हलक्या हाताने हे कापून घ्यायचं आहे. मोंढ्याचा भाग हा आपल्याला जो नंतर आपण अर्धा इंच मागच्यापेक्षा कमी धरला होता तो कापून घ्यायचा आहे. कधी पण अस्तर आणि ब्लाऊज सोबत कधीच कापायचं नाही. कधी पण अस्तर आधी कापून घ्यायचं, नंतर ब्लाऊज कापायचं, जेणेकरून घालून कपडा सुटत नाही. आता आपण काढूया खालची क्रॉसपट्टी. क्रॉसपट्टीसाठी जो खालचा कपडा राहिला होता, आपण मग पहिल्यांदा
व्यवस्थित आता क्रॉसपट्टी काढून घेऊया. ह्या साईडने अशी एक रेष काढून घेऊया. खालचा भाग सेम आहे का नाही ते बघून घेऊया. आपली क्रॉसपट्टी काढताना आपण ब्लाऊजवर काढली होती 3 इंचाची, त्याचं मार्जिन टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये 1 इंच मिक्स करूया. ह्या साईडला आपण टाकली होती 2.5 इंचाची, ते 2.5 इंचचं मार्जिन टाकून घेऊया. त्याच्यामध्ये 1 इंच मिक्स केलं तर 3.5. नंतर याला आपण व्यवस्थित हातानेच लाईन देऊन घेऊया. थोडीशी नाही का सरळ नसती ना, थोडीशी खालून अशी गोल घ्यायची. नंतर आपल्याला व्यवस्थित याची व्यवस्थित कटिंग करून घेऊया. आता नंतर याचा असा मध्य काढून घेऊया. असं मध्य काढून घेऊया. ही झालेली आहे क्रॉसपट्टी. आता हे समोरचे प्रिन्स कटचे हे 3 झालेले आहे भाग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर येतील.